सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी भाजपनं माजी खासदार शरद बनसोडे यांना विचारणा केल्यानं ऐनवेळी उमेदवारी ट्विस्ट येऊ शकतो। यामुळे भाजपच्या वतीनं पुन्हा एकदा धक्कातंत्राचा अवलंब नाकारता येत नाही। लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजल्यानं आता सर्वच राजकीय पक्ष हे जोरदारपणे कामाला लागले असून अब की बार 400 पार असा नारा देत भाजपनं निवडणुकीचं रणशिंग फुंकलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा केंद्रात निर्विवाद बहुमत मिळवून हॅट्रिक करण्यासाठी भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार संपूर्ण तयारीनिशी मैदानात उतरत आहे। महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप संपूर्ण ताकदीनिशी लोकसभेच्या या रणसंग्रामात उतरत असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादीची भरभक्कम ताकद ही भाजप बरोबर असल्यानं महाराष्ट्रात महायुती मोठा चमत्कार घडवण्यासाठी सज्ज झाली आहे। भाजपनं महाराष्ट्रातील उमेदवारांची आपली पहिली यादी जाहीर केली। यात माढा लोकसभा मतदारसंघात निंबाळकर आणि मोहिते पाटील यांच्यात उमेदवारीसाठी रस्सीखेच असताना भाजपनं पुन्हा एकदा विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनाच उमेदवारी जाहीर केली। माढा मतदारसंघाचा उमेदवार जाहीर झाला, मात्र सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा तिढा अद्याप कायम आहे। जात वैधता प्रमाणपत्राबरोबरच स्थानिक उमेदवार हा कळीचा मुद्दा बनल्यानं आणि या प्रश्नी सर्वांच्याच भावना या तीव्र असल्यानं तसंच समोर काँग्रेस पक्षाकडून आमदार प्रणिती शिंदे या संपूर्ण तयारीनिशी मैदानात उतरत असल्यानं भाजप पक्षश्रेष्ठींना सोलापूरच्या उमेदवारी संदर्भात अत्यंत जपून आणि सावधगिरीनं पाऊल टाकावं लागत आहे। सध्या आमदार राम सातपुते यांचं नाव भाजपकडून सर्वत्र चर्चेत असून त्यांनाच उमेदवारी मिळणार असं अनेकांना वाटतंय। मात्र दुसरीकडे स्थानिक उमेदवार हाच मुद्दा जोर धरू लागल्यानं आणि जातवैधता प्रमाणपत्राबाबतही मुद्दे उपस्थित केले जात असल्यानं तसंच मोहिते पाटील यांच्या राजकीय भूमिकेवर देखील खूप काही अवलंबून असल्यानं भाजप पक्षश्रेष्ठी हे कोणत्याही प्रकारचा धोका सद्यस्थितीत पत्करण्यास तयार नाहीत। या संपूर्ण पार्श्वभूमीवर आता माजी खासदार शरद बनसोडे यांना खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उमेदवारीबाबत विचारणा केली असून बनसोडे यांनीही याला होकार दिला आहे। स्वतः शरद बनसोडे यांनी या संदर्भात माध्यमांशी बोलताना दुजोरा दिल्यानं आता सोलापूर लोकसभा मतदारसंघात ऐनवेळी ट्विस्ट येऊ शकतो। राम सातपुतेंऐवजी शरद बनसोडे यांना उमेदवारी देऊन भाजप धक्कातंत्राचा अवलंब करण्याची दाट शक्यता आहे। ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव करणाऱ्या शरद बनसोडे यांना सन 2019च्या लोकसभा निवडणुकीत तिकीट नाकारण्यात आलं आणि त्यांना बाजूला सारून डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांना संधी देण्यात आली। सुशीलकुमार शिंदे यांचा धक्कादायक पराभव करून चर्चेत आलेल्या शरद बनसोडे यांना सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा चांगला अभ्यास आणि माहिती आहे। जनतेत हे नाव परिचित असून वाड्या वस्त्यांवर त्यांना ओळखणारा आणि मानणारा वर्गही चांगलाच आहे। शिवाय त्यांचा स्वभाव हा नम्र आणि सर्वांना बरोबरीनं घेऊन जाणारा, विशेषतः मतदारसंघातील जनतेशी देखील त्यांची वागणूक ही नेहमीच चांगली राहिली आहे। या मतदारसंघातील अनेक प्रश्नांची त्यांना चांगली जाण असून खासदारकीचा 5 वर्षांचा अनुभव पाठीशी असल्यानं ते निश्चितच राम सातपुते यांच्यापेक्षा या मतदारसंघात प्रभावी ठरू शकतात। समोर आमदार प्रणिती शिंदे या उमेदवार असतील तर त्यांना शरद बनसोडे हे तगडी लढत देऊ शकतात। यापूर्वी बनसोडे यांनी घेतलेली मतं ही लक्ष वेधून घेणारी आहेत। बनसोडे यांच्या उमेदवारीनं स्थानिक उमेदवार आणि जातवैधता प्रमाणपत्र या दोन्ही गोष्टींचं टेन्शन कमी तर होईलच, शिवाय मतदारसंघाची खडानखडा माहिती असणारा उमेदवार असल्यानं भाजपला पुढील नियोजन करणंही सोपं जाणार आहे। पुढची गणितही सोपी होणार आहेत। या संपूर्ण पार्श्वभूमीवर सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपकडून
ऐनवेळी शरद बनसोडे यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता ही नाकारता येत नाही. सध्या तरी सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवारासंदर्भात संभ्रमावस्था कायम असून शरद बनसोडे यांच्या माध्यमातून ही संभ्रमावस्था दूर होऊ शकते अशी चर्चा सध्या सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी आणि सर्वसामान्य जनतेतून व्यक्त केली जात आहे. यामुळे पुढील घडामोडींकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलंय.